सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? अखेर सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात राष्ट्रवादीच्या, काय अपडेट्स? त्यांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय असं आपल्याला म्हणता येईल, कारण राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवावी लागणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मग बैठक 26 फेब्रुवारीला होणं अपेक्षित आहे आणि मग त्या दिवशी अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल। परंतु आज राष्ट्रवादी पक्षाची सगळ्या आमदारांची आणि मंत्र्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती। खरं तर अजित पवार ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला सुद्धा ते दर कॅबिनेटच्या दिवशी अशा पद्धतीची बैठक बोलवून आपल्या सगळ्या मंत्री आणि आमदार यांच्याकडनं त्यांच्या कामाचा आढावा घेत होते किंवा त्यांच्या ज्या काही तक्रारी त्या ऐकून घेत होते। सुनेत्रा पवार यांनी मात्र पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही बैठक बोलवलेली होती। या बैठकीसाठी आज सगळे आमदार आणि मंत्री सगळे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षाचा जो काही मुद्दा सध्या उपस्थित झालेला आहे तो मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी अनौपचारिक या संपूर्ण बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची म्हणजे नाव सगळ्यांना सुचवलं आणि सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून एक प्रकारचं अनुमोदन, खरं तर रंगीत तालीम म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु ती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेला असल्याची सूत्रांची माहिती आहे। बरोबर आहे प्रणाली, एकूणच आता अधिकृत घोषणा कधी केली जाते ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।